श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. जून महिना चालू झालाय आणि पाऊसही आणि सोबत कांदा भजीचा सीझनही चालू झालाय. म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे खमंग खुसखुशीत कांदा भजी. मी घेतल्या 4 कांदे उभे चिरून आणि ते भांड्यात काढून घेतले. त्यात टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि हे सगळ्या कांद्याला लागेल असं मिक्स करायचं. मग 2 मिरच्या चिरलेल्या घ्यायच्या आणि कढीपत्ता चिरून टाकायचा. अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं, 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचं आणि 1 वाटी बेसन पीठ टाकायचं. वरून टाकायची अशी छान कोथिंबीर. मग हे सगळं मिक्स करून घ्यायचं. चमच्याने केला तरी चालेल, पण हाताने मिक्स केला तर चांगलं मिक्स होतं. वरून थोडासा ओवा घ्यायचा आणि असा हाताने मिक्स करून त्यात टाकायचा आणि थोडंसं हलवून हे मिश्रण 5 मिनिट पाणी सुटेपर्यंत ठेवून द्यायचं. 5 मिनिटानंतर आपलं मिश्रण परत थोडंसं हलवून घ्यायचं. आता आपले भजी तळण्यासाठी अगदी एका पायावर तयार आहेत. कढईत तेल थोडं कडलं की 2 चमचे या मिश्रणामध्ये टाकायचं आणि जोरात हलवून घ्यायचं. म्हणजे छान मिक्स व्हायला पाहिजे ना. मग थोडे थोडे गोळे हाताने तेलात सोडायचे. याचा कलर सोनेरी होईपर्यंत तळायचे. मंडळी, पाऊस आणि त्या पावसात कांदा भजी कोण खाणार नाही असा एक पण माणूस शोधून सापडणार नाही. 3-4 मिनिटांनी आपले भजी कसे गोल्डन कलरचे झाले की मग काढायचे. बघा कसे मस्त चवदार दिसत आहेत. त्याच्या जोडीला 5-6 मिरच्या अशा तळून घ्यायच्या. 1 घास भजी आणि इकडे मिरची. वा, मस्त कॉम्बिनेशन होतं. मंडळी, मी हे प्रमाण 3-4 प्लेट भजी होतात त्यानुसार सांगितलं आहे. भजी तळले की त्यावर अशा मिरच्या सजवल्या की घरातले जाम खुशच होणार. मी टेस्ट केलं तर खरंच सांगते खूपच टेस्टी झाले होते. तर या पावसात नक्की एकदा ट्राय करून बघा आणि घरच्यांनाही खाऊ घाला. चला मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.